going to study the second method to solve the simultaneous linear equation, that is the graphical method. Actually 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला ग्राफ कसे प्लॉट करायचे होतच, पॉइंट तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट केलेले आहेत, बट आपण परत एकदा रिमाइंड करूयात. फॉर एक्झाम्पल मी काही पॉइंट्स लिहिते बोर्डवर, ते तुम्हाला मी एकदा प्लॉट करून दाखवते, म्हणजे ज्यावेळेस मी ग्राफ काढेल त्यावेळेस ते पॉइंट कसे प्लॉट केले हे प्रत्येक वेळेस मला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं नाही लागणार. सो a is equal to 3 2, b is -5 -2, so c is 0 2 and point D is -3 0. Okay, let's see. A point चे कोऑर्डिनेट काय फ्रेंड्स 3 2. ओके, बोथ आर पॉझिटिव्ह, हे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये शिकलेच होतो. बोथ आर पॉझिटिव्ह, सो दे लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट. जनरली आपण क्वाड्रंट अँटी क्लॉकवाइज वाचतो. So first quadrant is a plus plus, second quadrant is minus plus, third quadrant is minus minus and fourth quadrant is plus minus. Okay, आपण पॉइंट पाहून पण सांगू शकतो in which quadrant this point lies. पहिला कोऑर्डिनेट is always lies on the x axis. So 3 2 3 x axis वरचा 3 आणि y axis वरचा 2. Let's see, 2 पासून एक हॉरिझॉन्टल लाईन जाते, 3 पासून एक व्हर्टिकल लाईन जाते. ह्या दोन्ही लाईन ज्या पॉइंटला मीट होतात दॅट इज युअर पॉइंट A. So we give the name as A. हा पॉइंट मी त्याला फक्त सर्कल केला तुम्हाला हायलाइट करण्यासाठी. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज -5 -2. x coordinate is -5, here -5 and -2 on the y axis, y coordinate. So -5 here -2 both meet each other, that is your point B. Okay, if you want you can also write their coordinates -5 -2. Next point 0 2. Let's see, x coordinate is absent here. ज्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट नसतो आणि y कोऑर्डिनेट असतो, हा पॉइंट ऑन द y ॲक्सिस येणार आहे बिकॉज x कोऑर्डिनेट इज 0. मग हा पॉइंट मी इथे हायलाइट करणार, दॅट इज युअर पॉइंट C. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट द कोऑर्डिनेट्स. नेक्स्ट वन D. सिमिलर थिंग इज हियर, x कोऑर्डिनेट आहे, y कोऑर्डिनेट 0 आहे, बट दिस पॉइंट प्रेझेंट ऑन द निगेटिव्ह साइड ऑफ द y ॲक्सिस, सो द पोझिशन ऑफ दिस पॉइंट इज हियर. ओके, पॉइंट कसे प्लॉट करायचे समजलं फ्रेंड्स. सो लेट्स स्टार्ट विथ सम एक्झाम्पल. हॅलो फ्रेंड्स, आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची पहिली मेथड पाहिली होती, दॅट इज द इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द सेकंड मेथड, दॅट इज द ग्राफिकल मेथड. ही मेथड सुद्धा खूप सोपी आहे. इन प्रिव्हियस स्टँडर्ड, दॅट इज इन द 9th स्टँडर्ड, यू आर व्हेरी फॅमिलियर विथ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल ॲज वेल ॲज इन 2 व्हेरिएबल. 9वी मध्ये तुम्ही लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलचे ग्राफ काढलेत, जे स्ट्रेट लाईन असायचे आणि कुठल्या तरी एका ॲक्सिसला पॅरलल असायचे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे पण ग्राफ काढले होते. त्याच पॅटर्नचे ग्राफ आता आपल्याला काढायचे आहेत. सो फॉर दॅट वी हॅव टू फर्स्ट प्रिपेअर द टेबल. ओके, लेट्स कन्सिडर टू सायमल्टेनियस इक्वेशन, x + y = 0, 2x - y = 9. हे फार सिंपल असतं फ्रेंड्स. सो द फर्स्ट इक्वेशन इज x + y = 0. काय करायचं असतं, देर आर 2 व्हेरिएबल, दोन्हीही व्हेरिएबलचे कोऑर्डिनेट डेफिनेटली वेगवेगळे असणार आहेत. पण ज्यावेळेस आपण ग्राफिकल मेथडनी सोडवतो त्यावेळेस कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करायचे, म्हणजे आपण मानायचे. सो मी 100 जर मानत असेल 1 2 -2, यू आर फ्री टू टेक एनी कोऑर्डिनेट्स. पण काढताना आपल्याला विचार करायचा आहे, काही काही पॉईंट इतके मोठे येतात की एक्स ॲक्सिसवर फॉर एक्झाम्पल 12 13 बसू शकत नाहीत. मग कॅल्क्युलेशन करताना तुम्ही छोटे छोटेच पॉईंट घ्या, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला पण इझी जातील. इन दिस केस I consider the coordinates of x and I have to find the coordinates of y. मी 100 कन्सिडर केलेत म्हणजे मला y चे शोधायचे. ओके, सो दॅट आता तुमचं इक्वेशन कसं असतं फ्रेंड, x + y = 0. याच्यामध्ये तुम्ही 100 कोऑर्डिनेट कन्सिडर केलेत, तुम्हाला y चे शोधायचे. ज्याचे शोधायचे ना त्या व्हेरिएबलला तुम्ही एकटं ठेवा. मी y इथेच ठेवला, +x गो टू RHS इट बिकम मायनस. ठीक आहे, हे इक्वेशन मी मोल्ड केलं कारण आता मी 100 व्हॅल्यू घातलं, मला डायरेक्ट y चे कोऑर्डिनेट्स मिळतील. तुम्ही जर एका व्हेरिएबलचा कोऑर्डिनेट कन्सिडर करत असाल तर दुसऱ्या व्हेरिएबलचा शोधावा लागतो, म्हणून त्या व्हेरिएबलला आपण सेपरेट ठेवलं. नाव इट्स व्हेरी सिंपल. सो फर्स्ट वन, पुट x = 1, देअरफॉर y = ही मायनस साइन, जे इक्वेशनला आपण मोल्ड केलं 100 व्हॅल्यू घाला 1. सो देन y = 1. सो तुम्हाला पहिला पॉइंट मिळाला 1 - 1. सो नेक्स्ट कन्सिडरेशन, पुट x = 2, so that y = -x, ही minus sign, value of x is 2, so at that time y become -2. Okay, so let's consider third one. Put x = -2, so let's see, y = minus, value of x is also minus, so minus become plus.
at that time value of y is equal to 2. So second point is 2 minus 2 and third point is minus 2, 2. ओके, तुम्ही ॲक्च्युली 4 पॉईंट पण घेऊ शकता फ्रेंड्स. कुठलीही स्ट्रेट लाईन काढायला आपल्याला 2 पॉईंट पण इनफ होतात, बट फॉर अवर ॲक्युरसी वी हॅव टू कन्सिडर द 3 पॉईंट्स. इफ यू वॉन्ट यू कॅन कन्सिडर 1 more point. ओके, सो लेट्स कन्सिडर द सेकंड इक्वेशन. द सेकंड इक्वेशन इज 2x minus y is equal to 9. Here the two variables x and y. एक कुठलं तरी व्हेरिएबल आपण कन्सिडर करू. मी x जर करत असेल तर मी x चं कन्सिडरेशन करते 3, 4 and 5. ओके, मी x चे व्हेरिएबल कन्सिडर केले मीन्स व्हॉट, मला y चे शोधायचे. ज्या व्हेरिएबलचे मला कोऑर्डिनेट शोधायचे त्या व्हेरिएबलला मी एकटं ठेवते. मग मी ह्या इक्वेशनला मोल्ड कशी करेल फ्रेंड? मायनस वाय गो टू RHS इट बिकम प्लस अँड 9 कम टू द LHS इट बिकम मायनस. सो माझं इक्वेशन झालंय y इज इक्वल टू 2x मायनस 9. मी काय इक्वेशनला मोल्ड केलं? कारण मला y चे कोऑर्डिनेट असं केल्यामुळे मला जे काही कोऑर्डिनेट्स मिळणार ते डायरेक्ट y चे मिळणार. मला आणखी ट्रान्सफॉर्मेशन नाही करावं लागणार. प्रत्येक सिच्युएशनला ट्रान्सफॉर्मेशन करण्यापेक्षा फ्रेंड्स एकदाच ट्रान्सफॉर्मेशन करून घ्या, तुम्हाला डायरेक्ट y च्या व्हॅल्यू मिळतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. पहिलं कॅल्क्युलेशन करूयात. पुट x इज इक्वल टू 3. सो y इज इक्वल टू 2 इंटू 3. 2 x ला मल्टिप्लाय 2 इंटू 3 मायनस 9 विच इज इक्वल टू 6 minus 9. So 6 minus 9 that is a minus 3. Okay, in this way we get the first point 3 minus 3. Now second calculations, put x is equal to 4. Here y is equal to 2 into x ची value 4 घालूयात minus 9. 4 2 जा 8 minus 9. 8 minus 9 that is a minus 1 and second point is 4 minus 1. Next one, third calculations. Here put x is equal to 5. So y is equal to x ची व्हॅल्यू मी 5 घेते. 2 into 5 minus 9. 5 2 जा 10 minus 9 which is equal to 1. So here 1. Third point we get the 5 1. Okay, तुम्हाला पॉईंट मिळाले. तुम्हाला ग्राफ पेपरवर पॉईंटही प्लॉट करता येतात. इन प्रिव्हियस स्टँडर्ड आपण मॅथ सेकंडमध्ये पॉईंट प्लॉटिंग केलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट. सो लेट्स कन्सिडर आवर फर्स्ट पॉईंट इज 1 minus 1. लेट्स सी 1 एक्स ॲक्सिसचा 1 आणि y ॲक्सिसचा -1. सो 1 minus 1 हे दोन्ही पॉईंट इंटरसेक्ट झाले. हा पॉईंट. सेकंड पॉईंट होता 2 minus 2. 2 minus 2 दिस इज सेकंड पॉईंट. ओके, अँड थर्ड पॉईंट इज -2 2. minus 2 and 2. This is the third point. With the help of these 3 points, I draw the straight line passing through these 3 points, and this is the graph of equation x plus y is equal to 0. I write the equation on the graph. Okay. Second stage ला मी पुढचं इक्वेशन घेतलं. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 minus 3, 3 minus 3. Okay. And this is a 3 minus 3. Next point is 4 minus 1, 4 minus 1. Okay, and next point is 5 1. So 5 1, it is in the first quadrant. Okay, again I draw the straight line passing through these 3 points. Okay, and this is the graph of equation 2x minus y is equal to 9. ज्यावेळेस तुम्ही ग्राफ ड्रॉ कराल त्यावेळेस त्या ग्राफचं इक्वेशन त्याच्यावर तुम्हाला मेन्शन करावं लागतं. ओके, इन दिस वे I draw the 2 straight lines. These are the graphs of these 2 equations. आता पहा फ्रेंड्स, हे दोन्ही पण लाईन्स एकमेकांना एका स्पेसिफिक पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. दिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज आवर सोल्युशन. म्हणजे हे जे दोन्ही ग्राफ ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतील त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट हे आपलं सोल्युशन असतं. नाव x plus y is equal to 0 याचा हा स्ट्रेट लाईन ग्राफ, 2x minus y is equal to 9 याचा हा स्ट्रेट लाईन ग्राफ. हे दोन्ही ग्राफ एकमेकांना 3 minus 3 मध्ये इंटरसेक्ट झाले अँड दॅट इज अवर सोल्युशन. ओके, ग्राफिकल मेथडनी सोल्युशन सोडवताना फ्रेंड्स हेच करावं लागतं. दोन्ही इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ करावे लागतात. हे दोन्ही ग्राफ एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील दिस पॉईंट इज युअर सोल्युशन. ठीक आहे फ्रेंड्स, मग तुम्ही सोल्युशन्स कसं लिहिणार? सो यू राईट हिअर सोल्युशन इज इक्वल टू सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू 3 minus 3. ओके, 3 minus 3 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -3. जर तुम्ही इक्वेशन मध्ये घातली डेफिनेटली युअर इक्वेशन गेट सॅटिस्फाय. लेट्स चेक. सो x ची व्हॅल्यू आपली 3 आली आणि y ची -3 आली. सो लेट्स सी, जर x च्या जागी आपण 3 घातली आणि y ची व्हॅल्यू -3 घातली देन व्हॉट हॅपन?
3 plus minus become minus, 3 minus 3 0, which is equal to where it is. So these values satisfy the equation. So that our solution of these two simultaneous equations, we solved it by graphically, is 3 minus 3. Let's consider the first example. So we have to solve these two simultaneous equations by graphical methods. Okay, the first equation is x plus y is equal to 3. Second equation is x minus y is equal to 4. फ्रेंड्स, ह्या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ काढण्यासाठी आपल्याला पहिले कोऑर्डिनेट शोधावे लागतात. सो प्रत्येक इक्वेशनचे आपण इंडिव्हिज्युअली कोऑर्डिनेट शोधू. सो फर्स्ट इक्वेशन इज x प्लस y इज इक्वल टू 3. आता इथे दोन कोऑर्डिनेट असतात, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. फ्रेंड्स, तुम्हाला जे कोऑर्डिनेट दोघांपैकी एक कोऑर्डिनेट तुम्हाला कन्सिडर करायचे, दुसरे कॅल्क्युलेट करायचे. तुम्हाला जे वाटतील ते तुम्ही करा. इथे मी x करते. इफ यू वॉन्ट यू कॅन कन्सिडर ॲज अ y ऑल्सो. सो मी एक कोऑर्डिनेट घेते 1 2 3. हे तुम्ही काही पण घेऊ शकता, पण तुम्ही हे कोऑर्डिनेट घेताना तुम्हाला ग्राफ पेपरलाही कन्सिडर करावं लागेल. एक्स ॲक्सिसवर मॅक्झिमम किती आकडे बसतात, वाय ॲक्सिसवर किती बसतात, याच्या प्रपोर्शनमध्ये तुम्ही हे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. ओके, सो आता एक्स कोऑर्डिनेट मी कन्सिडर केले, इथे मला वाय कोऑर्डिनेट शोधायचे. ओके, सो इक्वेशन इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्स कोऑर्डिनेट दिले, कन्सिडर केलेले आहेत, वाय कोऑर्डिनेट शोधायचा आहे. मग मी ह्या इक्वेशन मधल्या वायला एकटं ठेवते. मग प्लस एक्स तिकडे जाऊन मायनस एक्स होईल. प्रत्येक वेळेस नंबर ट्रान्सफर करेपर्यंत एकदाच इक्वेशन ट्रान्सफर करून ठेवा, म्हणजे कॅल्क्युलेशन्स इझी होतात, सारखे सारखे मिस्टेक होणार नाहीत. सो वाय आय कीप हियर, plus x go to RHS, it become minus 3 is as it is. So this is a new equation. We substitute all values of x in this equation. आपण x च्या सर्व व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकूयात, म्हणजे आपल्याला डायरेक्ट y च्या व्हॅल्यू मिळतील. सो फर्स्ट कॅल्क्युलेशन, पुट x is equal to 1, so y is equal to 3 minus 1 is equal to 2. मग y ची व्हॅल्यू किती मिळाली, 2. सो फर्स्ट पॉइंट इज 1 2. नेक्स्ट सेकंड कॅल्क्युलेशन, पुट x is equal to 2. So y is equal to 3 minus 2 is equal to 1. So y ची value मिळाली. So next point is 2 1. So third calculations here, put x is equal to 3. So that y is equal to 3 minus 3 y is equal to 0. So third point is 3 0. अशा प्रकारे आपण पहिल्या इक्वेशनचे 3 पॉइंट शोधले. ॲक्च्युली 2 पॉइंट पण इनफ असतात एक स्ट्रेट लाईन काढण्यासाठी, पण आपले कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहेत की नाही याच्यासाठी ॲक्च्युली खरं 4 पॉइंट घेतात. बट वी टेक medium point, that is a 3 points. Here we draw only 3 points. If you want you can take one more point, that is a 4 point. ठीक आहे, हे लिनियर इक्वेशन आहेत. ह्या तिन्ही पॉइंट मधून जाणारे जर तुम्ही ग्राफ काढला तर ऑफ कोर्स इट इज अ स्ट्रेट लाईन. दॅट्स व्हाय वी कॉल इट एज अ लिनियर इक्वेशन. इट गिव्स अ लिनियर लाईन. ओके, सो नेक्स्ट वन, सो नेक्स्ट एक्झाम्पल इज x minus y is equal to 4. सो x चे व्हॅल्यू कन्सिडर करूयात 0 1 -1. ठीक आहे फ्रेंड्स, मग मला y च्या शोधायच्या. ओरिजिनल इक्वेशन आहे x minus y is equal to 4. मी x च्या व्हॅल्यू कन्सिडर केल्यात, मला y च्या शोधायच्यात. सो मी y ला तिकडे ट्रान्सफर करते. x plus 4 become minus 4 and y minus y become plus 1. Okay, so let's see. First calculations, put x is equal to 0. So y ची व्हॅल्यू येणार x minus 4. So y is equal to x 0 minus 4. So answer is minus 4. So first point is 4 0 minus 4. Okay, so next point, put x is equal to 1. So y is equal to 1 minus 4. So y is equal to minus 3. So second point is 1 minus 3. ठीक है फ्रेंड्स, सो पुढचं कन्सिडर करूयात. थर्ड इक्वेशन, put x is equal to minus 1. So y is equal to x minus 4, which is equal to minus 1 minus 4. So y is equal to minus 5. ठीक आहे फ्रेंड्स, हे सगळे पॉइंट आपण कॅल्क्युलेट केले आहेत. आता याचे आपल्याला ग्राफ पेपरवर ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट पॉइंट इज 1 2 2 1 3 0. ओके, लेट्स ड्रॉ द फर्स्ट पॉइंट इज 1 2. Here 1 and 2. This is first point. Okay, you write here 1 2. Next point is 2 1. Here 2 1 2 1. I highlight this point by the circle. Okay, and third point is 3 0 3 0. Let's see, 3 0 means y coordinate is upset. That's why third point lies on the x axis. This is your point. Okay, you can make it the circle and highlight is 3 0.
You have to draw a straight line passing through these 3 points. Let's draw the points for the second equation, that is a 0, -4. 0, -4, this point lies on the x-axis. Next point is 0, -4. Next point is 1, -3. 1, -3, this one. And last is the -1, -5. 1, -3. -1, here we consider, here we have to consider the -5. So -1, -5, this is a point. -1, -5. Okay, if you draw the graph passing through that point, let's see, I draw the straight line passing through these 3 points. Let's see. पहिल्या इक्वेशनचा ग्राफ, ज्याचे पॉइंट्स होते 1, 2, 2, 1, 3, 0. ओके, लाईनवर लाईनचं इक्वेशन लिहायचं. सो इक्वेशन ऑफ द लाईन इज x + y = 3 अँड इक्वेशन ऑफ सेकंड लाईन इज x - y = 4. ओके, मी दोन्ही पण इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ केले. हे दोन्ही पण ग्राफ एकमेकांना ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. लेट्स सी, इथे काय असणार आहे 3.5, म्हणजे x कोऑर्डिनेट काय येणार आहे 3.5. इफ आय ड्रॉ फ्रॉम हियर, दिस इज अ पॉइंट 0.5. ओके, the point of intersection of two lines drawn from the given equation, this is the solution of given simultaneous equation. ज्यावेळेस आपण दोन्ही इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ करतो, दिस ग्राफ आर द स्ट्रेट लाईन्स. ह्या दोन्ही पण लाईन एकमेकांना ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, दिस इज युअर सोल्युशन. मग हे दोन्ही पण ग्राफ एकमेकांना कुठल्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाले? इफ यू गो 3.5 here at 0.5. So what is the solution of this equation? The solution of this equation is 3.5 and 0.5. So let's see, we write here solution of equations is 3.5 and 0.5. If you want, you can write in this way, x is equal to 3.5 and y is equal to 0.5. ठीक आहे फ्रेंड्स, ग्राफिकल मेथडमध्ये दोन्ही पण इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ करायचे. ते दोन्ही पण ग्राफ एकमेकांना ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, दिस इज युअर सोल्युशन. सो लेट्स कन्सिडर सेकंड वन.